राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार ज्यांनी पाडलं, ज्यांनी बेईमान केली, त्यांच्यासोबत किंवा त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवार यांनी जायला हवं नको होतं, अशा पद्धतीचं विधान केलेलं आहे संजय राऊत यांनी. आणि त्या विधानानंतर राज्यामध्ये वेगळी राजकीय चर्चा सुरू झालेली आहे. डॉक्टर अमोल कोल्हे आहेत. डॉक्टर, संजय राऊतांचं विधान कसं बघता तुम्ही या विधानाकडे? तर मला वाटतं की उलट आदरणीय पवारसाहेबांनी एक स्टेट्समनशिप किंवा राजकीय सुसंस्कृतपणाचं उत्तम उदाहरण हे घालून दिलेलं आहे की कला, क्रीडा, साहित्य या गोष्टींमध्ये राजकारण आणण्याची आवश्यकता नाही. स्वतः पवारसाहेब हे 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत आणि त्या नात्यानं त्या अंतर्गत होत असलेल्या कार्यक्रमाला पवारसाहेबांनी उपस्थित राहणं यामध्ये कोणतेही राजकारण आणण्याची आवश्यकता नाही. ज्यांनी पक्ष फोडला म्हणजे एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला आणि त्यांच्याच सन्मान आता शरद पवार करतात, जे शरद पवार महाविकास आघाडीचे घटक पक्ष, यामुळे त्यांची खरी नाराजी आहे. मला वाटतं की हेच पवारसाहेब महाविकास आघाडीच्या इतर पक्षांच्याही प्रचारसभांना तेवढ्याच धडाडीनं, हे लोकसभेची निवडणूक असू दे, विधानसभेची निवडणूक असू दे, त्यांच्या वयाचा, त्यांच्या प्रकृतीचा विचार न करता धावत होते. लोकसभेला उन्हातान्हात धावत होते, विधानसभेला एवढा विराट सभा ते घेत होते. तर याचा लगेच एका कार्यक्रमाने विसर पडावा अशी परिस्थिती नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट की संजय राऊत साहेबांना या भावना असणं किंवा कुठल्याही शिवसैनिकाला हे वाटणं हे स्वाभाविक आहे, ही त्यांची भावना असणं स्वाभाविक आहे. पण त्याचबरोबरीनं आपण जेव्हा राजकीय सुसंस्कृतता म्हणतो त्या पद्धतीनं मग माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचं अभिनंदन करण्यासाठी माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे गेले होते. तेव्हा राष्ट्रवादीच्या कुठल्याही नेत्यांना प्रेस घेऊन सांगितलं नव्हतं की माननीय उद्धवसाहेबांनी हे अभिनंदन करणं टाळायला हवं होतं, कारण अजितदादांनी त्यावेळी पवारसाहेबांविषयी अशी विधानं केली होती. त्यामुळे मला वाटतं की या प्रत्येकच गोष्टीत राजकारण आणण्यापेक्षा याकडे राजकीय सुसंस्कृतपणाची एक महत्त्वाची गोष्ट म्हणून पाहिलं पाहिजे. एकूणच देशाचं राजकारण एक बांधाला बांध असल्यासारखं सुरू असताना पवारसाहेबांनी एक फार मोठा दिलासा, एक फार मोठं उदाहरण या त्यांच्या कृतीतून घालून दिलं असं मला वाटतं. शरद पवार साहेबांनी काल ज्यावेळेस कार्यक्रमामध्ये ठाण्याचा विकास केला, एकनाथ शिंदेने अशा पद्धतीचं विधान केलं, त्यावरनं संजय राऊतांनी खूप नाराजी व्यक्त केली. त्यांचं म्हणणं आहे की ठाण्याचा विकास एकनाथ शिंदेने केलेला नाही. शरद पवारांना माहिती हवी असेल तर माजी खासदार राजेन विचारे यांना त्यांच्याकडे माहिती घेऊन आम्ही पाठवतो की मी पाठवतो. नाही, ठाण्याच्या संदर्भातलं योगदान म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार असताना सुद्धा 2014 ते 19 भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं सरकार असताना सुद्धा शिवसेनेने ठाण्याची सूत्र कोणाच्या हातात दिली होती? मग ही सूत्र तेव्हा दिली होती, तेव्हा तो माणूस योग्य आणि त्यानंतर त्यांनी केलेली गोष्ट. पण मला वाटतं की या सगळ्या खोलात जाण्यापेक्षा, कुठल्याही विधानावर जाण्यापेक्षा एखाद्या माणसाचा आपण सत्कार करतो. तो सत्कार करत असताना त्याच्याविषयी आपण चार चांगले शब्द आपण बोलतो आणि ही स्वाभाविक गोष्ट आहे. आणि पुन्हा मी म्हणतो की ही सुसंस्कृतपणाचं लक्षण आहे. डॉक्टर, तुम्ही एका परिसंवादाला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तुम्ही देखील गेलो, आपण तेव्हा तिथं भेटलो होतो, चर्चा देखील केलेली होती. राऊतांचं म्हणणं आहे की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा राजकीय दलालांचा अड्डा बनलेला आहे, दलाली सुरू आहे सगळी इथं. तुम्हाला वाटतं, कारण तुम्ही देखील त्यात होते? मला वाटतं देशाच्या राजधानीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत असताना त्याची उणीधुणी काढण्यापेक्षा त्याचा गौरव कसा वाढेल हे बघणं जास्त गरजेचं आहे. कारण जर त्याची उणीधुणी आपण देशाच्या राजधानीत बसून काढायला लागलो तर एक प्रकारे आपण आपल्याच भाषेच्या या मोठ्या सोहळ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करतोय का, याचा अंतर्मुख होऊन प्रत्येकानं विचार करा. शेवटचा प्रश्न विचारतो डॉक्टर तुम्हाला, महाविकास आघाडीवरती या राऊतांच्या विधानाचा कारण राऊत प्रचंड नाराज आहेत, प्रचंड चिडल्याचं बघायला मिळालं, काही परिणाम होऊ शकतो? कारण महाविकास आघाडी मागच्या 5 वर्षापासून राज्यामध्ये कार्यरत आहे. मला वाटत नाही की एवढ्या एखाद्या कार्यक्रमानं जर महाविकास आघाडीवर परिणाम होईल असं जर कोणी निष्कर्ष काढत असेल तर ते त्यांचं दिवास्वप्न असेल. कारण माननीय संजय राऊत साहेब हे सुद्धा ज्येष्ठ नेते, अनेक वर्ष दिल्लीच्या राजकारणात आहेत आणि केवळ एका कार्यक्रमानं, एका विधानानं असा कुठला तरी परिणाम होईल अशी दिवास्वप्न कुणी पाहू नयेत असं मला वाटतं. निश्चितच हे डॉक्टर अमोल कोल्हे होते आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की एका विधानाने महाविकास आघाडीमध्ये कुठलाही परिणाम होणार नाही. अशा पद्धतीची माहिती देत असतानाच अजित पवारांचा जेव्हा तुम्ही सन्मान केला तेव्हा आम्ही त्यावरती काहीही बोलू नये याची आठवण देखील डॉक्टर अमोल कोल्हे यांनी संजय राऊत यांना करून दिल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. कॅमेरामन राजीव गौतम समी, प्रमोद जगताप, साम TV न्यूज, नवी दिल्ली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.